नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. मित्रहो, दररोज दिवशी दर सकाळी आपण अशा माणसांना भेटतो की त्यांच्यापासून शिकण्यासारखं खूप काही आहे. खरं तर आपल्या सोबत असलेला, आपल्या नजरेत असलेला प्रत्येक माणूस आपल्याला आयुष्यात काही ना काहीतरी शिकवून जातो. फक्त ती शिकण्याची दृष्टी आपल्या जवळ असली पाहिजे. आता ही शिकवणारी माणसं कोण असतात? काही अनुभवानं संपन्न असतात, काही श्रीमंती नसतात. काही जणांकडे अनुभवाची श्रीमंती असते, काही जणांकडे श्रीमंतीचा अनुभव असतो. अशा वेगवेगळ्या माणसांना जेव्हा आपण भेटतो त्यावेळी कळतं की आपल्याला आयुष्यात नेमकं कोण घडायचं आहे, नेमकं कोण बनायचं आहे. हे बनणं, हे जगणं, हे वागणं, हे राहणं म्हणजेच तुम्हाला श्रीमंत बनवणं असतं. सुवर्ण कोकणच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अशाच उद्योजकीय व्यक्तिमत्वांचा आपण शोध घेत असतो. आणि ही शोध घेता घेता काही माणसं अशी आपल्याला दिसतात की ज्यांनी आपल्यासोबत माणसांची एक फौज निर्माण केली आहे, माणसांची एक पिढी घडवली आहे, कार्यकर्ते घडवले आहेत. अशा माणसांबद्दल आपण जेव्हा जाणून घेतो तेव्हा कळतं की आपणही यांच्या आयुष्यात पाहून खूप काही बनू शकतो. असंच एक नाव म्हणजे बांधकाम व्यावसायिक असलेले प्रभुनाथ भोईर. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात ज्यांचं एक मोठं नाव आहे, राजकीय दृष्ट्या मोठं असलेलं नाव, सामाजिक दृष्ट्या किती मोठं आहे आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखं काय आहे, कोकण विकासाचा त्यांचा दृष्टिकोन काय, हे जाणून घेणार आहोत त्यांच्याच शब्दात. प्रभुनाथजी, स्वागत आपलं. खरं तर एक बांधकाम व्यावसायिक आहात, एक तरुण उद्योजक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्या क्षेत्रात आपला एक दबदबा आहे. सुरुवात थोडीशी वेगळी करतो की राजकीय घरात वारसा होताच, पण तुम्ही नेमके या राजकारणात किंवा समूहाचं नेतृत्व करणं, आपल्या शहराची विकासाची दृष्टी घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे, हा विचार कधी मनात आला? मूलतः माझा जन्मच शेतकरी कुटुंबातला. माझे वडील समाजकारणात होते, जे पूर्वी गावामध्ये जे पंच म्हणून ओळखले जायचे, की गावातले तंटे, जे काही झगडे ते गावातल्या गावात मिटवणारे असे ते प्रमुख पंच माझे वडील. आणि त्यांचं ते कार्य मी बघायचो लहानपणापासून. तिथून मला ती आवड निर्माण झाली. त्यानंतर मग आपोआपच मी त्या क्षेत्रामध्ये खेचला गेलो, समाजकारणामध्ये. बरं, समाजकारणात आपण खेचले गेलात. त्यानंतर आपण केवळ राजकारण ही एक गरज झाली समाजाची, पण आपलं कुटुंब, आपण किंवा आपल्याला स्वतःला जर प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर आपल्याला उद्योजक बनणं ही गरज असते. आणि त्यातनं तुम्ही बांधकाम सामग्री सप्लायर झालात, व्यावसायिक होतात, नवनवीन आता बांधकाम क्षेत्रात स्वतः उडी घेतात. काय वाटतं की यात नेमके तुम्ही कसे काय घुसल्यात? जेव्हा आम्ही शेती करायचो, पण ती परंपरागत होती, त्यात आधुनिक तेव्हा प्रकार नव्हता. बरं. त्यामुळे फक्त पावसाळ्यामध्ये भात शेती, त्यानंतर हिवाळ्यामध्ये काहीतरी आपली फळभाजी, एवढ्यावर तेव्हा समाधान मानावं लागायचं. आणि काही कालांतराने बिल्डर लॉबी आमच्या भागात आली, विकास होत गेला आणि शेती नष्ट होत गेली. काही महापालिका रिझर्वेशन पडले, त्याच्यामध्ये जागा जमीन गेली. मग आता करायचं काय? शेती राहिली नाही, मग उद्योग तर काहीतरी करायला हवा. मग आम्ही ते बांधकामवाले जे आले विकासात, त्यांना काय हवं आहे, जे ते बांधकाम करतात बिल्डिंगचं, त्यांना काय हवं आहे, मग ते आपण देऊ शकतो का, तिथे काय उद्योग निर्माण होऊ शकतो का, याची आम्ही दक्षता घेतली, माहिती घेतली. तर त्यांना जेव्हा बिल्डिंग जे बांधतात तेव्हा त्यांना खडी लागते, विटा लागतात, रेती लागते, दगड लागतो. मग हे आपण का त्यांना पुरवू नये, त्याच्यातून आपण नफा का कमवू नये, असं आमच्या ते लक्षात आल्यानंतर मग आम्ही त्यांना भेटून त्या व्यवसायात आम्ही उडी घेतली सप्लायरच्या. नक्कीच हाच एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. विशेषतः मराठी तरुणांमध्ये स्वतः काहीतरी असा उद्योग करण्याची भावना फार कमी असते आणि आता नोकरीच्या मागे धावतात. म्हणजे विशेषतः जर आपण पाहिली बांधकाम विषयक जर सगळी यंत्रणा पाहिली तर त्यात गुजराती समाज, राजस्थानी समाज यांचं प्राबल्य जास्त आहे. म्हणजे आपल्या वेशीच्या बाहेर 8-9 कुटुंबांचा, राजस्थानी कुटुंबांचा मार्बलचा व्यवसाय असतो. मराठी कुटुंब का नाही आहेत हा कोण विचारच करत नाही. पण एखादी मराठी कुटुंब धाडसाने या व्यवसायात येतात. तर काय सांगाल की परप्रांतीयांपेक्षा आता मराठी माणसानं उद्योगाकडे वळणं, बांधकाम व्यवसायात देखील ठामपणे पाय रोवणं याची गरज आहे? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आपलं म्हणणं एकदम 100% खरं आहे. आणि आपले जर समज आहे की आपला मराठी माणूस एकमेकाला मदत करत नाही, तर हे पूर्णतः खरं नाही. कारण आम्ही स्वतःहून सांगतो की ज्याप्रमाणे मी त्या क्षेत्रात उतरलो त्याप्रमाणे अनेक तरुणांना मी उद्युक्त केलं की या तुम्ही याच्यात चांगले दिवस आहेत. फक्त ती शेती किंवा नोकरीच्या मागे न लागता हे नवीन क्षेत्र आपल्याला निवडायचं आहे. आपल्या विभागात आपल्या संधी निर्माण झालेले आहे. तर आम्ही असा तो ग्रुपच केला होता. जर एखादा मोठा प्रोजेक्ट जर मिळाला तर मी तिथे एकट्याने ते काम न करता मी माझ्या मित्रांना पण त्यात सामावून घ्यायचो. अशा तऱ्हेने ते आमचा ग्रुप मोठा झाला
आणि सर्वांना त्याच्यात रोजगार उपलब्ध झाला, उद्योगधंदा मिळाला. नक्कीच हेच विचार अतिशय महत्त्वाचे असतात. उद्योजक म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून आपण वैयक्तिक श्रीमंत न होता आपल्याबरोबर किती माणसांना आपण श्रीमंत करू शकतो त्यात हे गणित असतं. काही दिवसापूर्वीच आपण सुवर्ण कोकणच्या कार्यशाळेनिमित्तानं सिंधुदुर्गात गेला होत्या. काय वाटलं आपली ती लहानपणाची शेती, हिरवागार समृद्ध आताच असलेला कोकण आणि नवीन शेतीकडे वळणारी ज्यावेळी तरुण पिढी पाहतो तेव्हा काय करण्याची गरज आहे कोकणकडे? त्या कार्यशाळेचा आधी अनुभव कसा होता तुमचा? एकदमच आनंददायक आणि ती जी कार्यशाळा झाली ती एकदम जोशपूर्ण अशी झाली. म्हणजे तिथले तर लोक म्हणाले कोकणातली, जेव्हा आम्ही त्या कार्यशाळेतून बाहेर पडलो तेव्हा चर्चा चालू होती बाहेर की न भूतो आणि भविष्यती असा हा कार्यक्रम झाला. आणि हे अत्यंत गरजेचं आहे, कारण कोकणातले जे लोक सध्या शेती करतात ती जे परंपरागत चालू आहेत आली करत तेच करतात. त्यांना नवीन काहीतरी शिकवणं जरुरी होतं, दाखवणं जरुरी होतं आणि ते सुवर्ण कोकणच्या माध्यमातून साध्य झालं असं मला तरी वाटतंय. कारण तिथे अशी चर्चा होती की आता आम्हाला चांगले दिवस येतील, जी फक्त भातशेती करणारी जी कोकणची माणसं जी फक्त जी भातशेती संदर्भात तुम्ही जे म्हणताय की भातशेती संदर्भातच आता जो राबलेला जो तरुण वर्ग आहे, जो शेतकरी वर्ग आहे, तो खऱ्या अर्थानं आता आणखीन कुठल्या गोष्टीला विचारात त्याने करण्याची गरज आहे आणि त्यातून ही सगळी चळवळ आहे. मला सांगा, कोकणातला हा जो शेतकरी वर्ग आहे तो आज कामाधंद्यानिमित्त पैशानिमित्त मुंबईकडे वळतोय. त्यांना तिथंच राहून आज नवे श्रीमंती शोधण्याची गरज आहे. तुमची काय मत आहे? तेच माझंही म्हणणं आहे की चाकरमानी किती दिवस अशी ओळख ठेवायची कोकणाची. एक उद्योग क्षेत्र का होऊ शकत नाही, उद्योगी जिल्हा तो का होऊ शकत नाही? आणि तिथे भरपूर काही आहे, निसर्गाने भरून तिथे दिलेलं आहे. फक्त ते कशा प्रकारे करायचं आणि ते सुवर्ण कोकणच्या माध्यमातून आता तिथे सांगितलेलं आहे. अनेक तज्ज्ञ मंडळी तिथे होती, त्यांनी जे तिथे विचार व्यक्त केले, जे मार्गदर्शन केलं, एकदम अफलातून होतं ते. आणि तेथील लोकांना ते पटलं की एक गुंठ्यामध्ये लाखो रुपये उत्पन्न घेऊ शकतो. मत्स्य शेती आहे, फलोत्पादन आहे, कुक्कुटपालन आहे, अशा अनेक प्रकारचे तिथे तज्ज्ञ लोकांनी मार्गदर्शन केलं आणि तेथील लोकांनी ते आता पटलं गेलेलं आहे. त्यामुळे ते आता नोकरीसाठी चाकरीसाठी मुंबई पुण्यामध्ये जाणं शक्यतो टाळतील आणि स्वतःचा उद्योग करतील अशी मला तरी अपेक्षा आहे. नक्की तुम्ही व्यावसायिक आहात, उद्योजक आहात आणि खरं तर मुंबईत राहणारी जी माणसं असतात त्यांना प्रत्येक जमिनीच्या चौरस फुटाची किंमत ही जास्त माहिती असते. कोकणात मुबलक जमीन आहे. शेतकऱ्यांना काय सांगाल की या प्रत्येक जमिनीचा इंच फायदा तुम्ही कसा घ्याल? माझं तर म्हणणं आहे की त्यांना जे योग्य मार्गदर्शन, त्यांच्या जमिनीचा इंच जमिनीचा जो त्यांना फायदा मिळवायचा असेल तर त्यांनी सुवर्ण कोकणच्या माध्यमातून जे आता अश्वमेध जे आम्ही चालू केलेलं आहे, अश्वमेध यज्ञ त्याला म्हणतो आम्ही, की दारिद्र्याची हे शृंखला टाकणारा एक यज्ञ. तर माझं त्यांना असं आवाहन असेल की त्यांनी या सुवर्ण कोकणमध्ये सहभागी होऊन अश्वमेधचे जे कार्यक्रम आहेत ते त्यांनी त्याच्यात यावं, त्यांनी त्याचं मार्गदर्शन घ्यावं. अतिशय तज्ज्ञ मंडळी, ज्यातले वर्षानुवर्ष अनुभवी मंडळी, ते त्यांना तिथं मार्गदर्शन करतील. आणि आम्ही सर्व शिलेदार जे आहोत सुवर्ण कोकणचे, जे माननीय सतीश परब साहेब आमचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली जे आम्ही सर्व शिलेदार आहोत, आम्ही त्यांना सर्व प्रकारे सहकार्य करू. नक्कीच कोकण विकासाची तळमळ असण्यासाठी तुमचं राजकारण हे कोकणातच असलं पाहिजे अशातला भाग नाही, किंवा तुम्ही कोकणात स्थायिक असलं पाहिजे असं नाही. कोकण हा भूभाग असा आहे की निसर्गानं त्याला भरभरून दिलाय आणि भरभरून दिलेल्या निसर्गाचं संवर्धन करण्यासाठी कोकणातला स्थानिक वर्ग, कोकणातला तरुण वर्ग हा आर्थिक श्रीमंत व्हावा या विचारानं झटणारं एक नेतृत्व म्हणजे प्रभुनाथ भोईर आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत बोलणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. नंतर स्वागत. आपल्यासोबत एक कुशल राजकीय नेतृत्व आहे प्रभुनाथ भोईर, त्यांच्यासोबत व्यावसायिक म्हणून गप्पा मारतोय. भोईर साहेब, आज तुम्ही बांधकाम व्यावसायिक म्हणून बोलतात. प्रत्येक तरुणानं उद्योजक व्हावं ही तुमची एक प्रेमळ भावना आहे. सुवर्ण कोकणचे शिलेदार आहात. मराठी तरुणाची ओव्हरऑल जर व्याप्ती पाहिली किंवा त्याची जर एकंदरीत गोष्ट समजावून घेतली, मराठी मुलं कर्ज घ्यायला घाबरतात, बिचकतात, किंवा अनुदान जी त्यांच्या हक्काची आहे, जी त्यांच्या कष्टाची आहे ती घ्यायला घाबरतात. खरं तर हाच तरुण आहे की जो प्रामाणिकपणे मोबाईलचं बिल भरतो, लाईट बिल भरतो, सगळं भरतो, पण कर्ज घ्यायला, स्वतःच्या पायावर उभं राहायला रिस्क का घेत नाही आणि रिस्क घेण्याची आजच्या काळात का गरज आहे? रिस्क घेणं तर जरुरी आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणतो दुनिया बदलली, अरे पण आपणही बदला ना. बरोबर आहे. जगाबरोबर धावा ना आपणही. पण त्यासाठी थोडीशी हिंमत करणं जरुरी आहे. एकतर कर्ज घेत नाही, तुमचं जे म्हणणं होतं की आपला मराठी तरुण कर्ज घेत नाही, पण त्याला त्यातील मेन म्हणजे ते अनुदान जे असतो सरकारी त्याची माहिती नाही. त्याला काय वाटतं
कर्ज घ्यावं, मग ते फेडावं कसं? अरे मग 100% कर्ज फेडायची गरजच नाही ना. चांगले जे उत्पादन जे आहेत, प्रकल्प आहेत, सरकारी प्रकल्प आहेत, तर त्याच्यामध्ये सरकार स्वतः अनुदान देतं आहे. पण याची यांना माहिती नाही आपल्या मराठी तरुणांना. आणि प्लस तुम्ही जे मध्ये घाबरते थोडंफार खरं आहे, कारण त्याच्यावर संस्कार तसे झालेले आहेत. बरोबर आहे. आपल्या मराठी तरुणावर जे संस्कार झालेले आहेत ना, की लबाडी न करणं, चोरी न करणं, खोटे न बोलणं, असे म्हणजे जे आई वडिलांकडून आपल्या आलेले संस्कार आहेत. पण त्याच्यात लोन घेणं म्हणजे काय चोरी करणं असं नव्हे ना. त्याच्यात अनुदान जर असतो, 100% जर लोन घेतलं आपण, तर 60%च तुम्हाला भरायचं आहे. आणि ते भरू शकतो. आपण जर मेहनत केली, आपण स्वतःवरती विश्वास ठेवला, तर आपण ते करू शकतो. आणि माझं त्यांना विनंती असेल माझ्या तरुणांना, की आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल तर आपण लोन घेणं जरुरी आहे. पण ते एवढंच की जे सरकारी अनुदान जे आहे त्याची व्यवस्थित माहिती घ्या आणि ते प्रयत्न करा, जिद्दीनं कामाला लागा, यश नक्कीच तुमचं आहे. नक्कीच. आपण सुवर्ण कोकणच्या त्या दिवशीच्या कार्यक्रमात होता, कार्यशाळेत होता आणि या कार्यशाळेत असताना कृषीविषयक प्रचंड मार्गदर्शन झालं. सगळ्यांनी ते मार्गदर्शन अनुभवलं. 12 सप्टेंबरला आता कार्यशाळा होते फळ प्रक्रियेची. खरं तर कोकणातल्या आंब्याबद्दल जर बोलायचं झालं तर आंबापोळी आणि मँगो पल्प एवढ्याच गोष्टीनं पाहिलं जातं. पण आपण खरं तर राजकारणाच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं अवघा देश फिरलाय, महाराष्ट्र फिरलाय. खूप मोठ्या लघु उद्योगाच्या संधी आहेत. या संधीकडे आपण पाहत नाही आहोत. कोकणातल्या तरुणांनी आता हे, किंवा कोकणातल्या काय, मुंबईतल्याही तरुणांनी अशा प्रकारची गुंतवणूक करणं आज गरज बनली आहे. त्यासाठी सुवर्ण कोकण आवश्यक आहे. काय सांगाल? तिथे मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करेन की तुम्हाला योग्य मार्गदर्शन सुवर्ण कोकणच्या माध्यमातून मिळेल. आम्ही सर्व शिलेदार आहोत. कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जी माहिती हवी असेल, माहिती नसेल तुमच्याकडे, माहिती हवी असेल तर आपल्या सुवर्ण कोकणच्या मध्ये अनेक तज्ज्ञ मंडळी जे आता समाविष्ट झालेले आहेत, त्यांचं योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळेल. ही त्यांना मी पुन्हा विनंती करतो की आपल्याला खरोखर काही तळमळ असेल करायची स्वतःच्या भूमीत, सुवर्ण कोकण जे आपण म्हणतो, जे आम्ही तयार केलं, सुवर्ण कोकण नावच तसं दिलं आहे की कोकणची भूमी ॲक्च्युली सोन्याचीच आहे. सुवर्ण आपण नाव देतोय, पण आपली त्यात मेहनत हवी, जिद्द हवी, चिकटे हवी. आपल्याला यश नक्कीच मिळेल. पण एकत्रितपणे आपण येऊया. जो आमचा उद्देश आहे, आम्ही उद्योजक बनलोय, पण आम्हाला सर्वांना बनवायचे आहेत. त्या उद्देशाने सर्वांनी एकत्र आलं, काम केलं तर नक्कीच यश मिळेल अशी मला आशा आहे. नक्कीच. प्रत्येक माणसाकडे खूप काही असतं, देण्यासारखं असतं, घेण्यासारखं असतं. आपण त्याचा वापर किती अंशी घेतो? ज्याला असं वाटत असेल की माझ्याकडे देण्यासारखंही काही नाही आहे आणि मी कोणाला घेण्यासारखंही नाही आहे, त्याने फक्त आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपल्या आईवडिलांचे संस्कार करण्यासाठी आईवडील शिकलेले पाहिजे अशातला भाग नसतो. आईवडील त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट, तुमच्याप्रती असलेली तळमळ आणि या तळमळीचे तुम्ही किती कष्ट करून त्या कष्टाचं आर्थिक रिवर्स त्यांना उत्पन्न देता, यावरही या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आपल्या आईवडिलांच्या श्रीमंतीसाठी, स्वतःच्या उद्धारासाठी आज श्रीमंत होणं ही आजची गरज झाली आहे. तुमच्या श्रीमंतीबरोबर तुमच्या समाजाचा GDP जोखला जातो, ही गोष्ट लक्षात घ्या. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेक नंतर स्वागत. आपल्यासोबत प्रभुनाथ भोईर आहेत. प्रभुनाथजी, एक लहानपणाची आठवण सांगतो. लहानपणी मालवण कल्याण अशी गाडी सुटायची. खूप आठवणी असायच्या की एवढी माणसं कल्याणला जातात का गावाकडनं. खरं तर प्रत्येक गावागावातनं जातात. कल्याणमध्ये आज लोकसंख्या आहे, पण त्यातली मालवणी कोकणी लोकसंख्या ही फार मोठी आहे. तर आज कल्याणमध्ये असलेल्या मालवणी कोकणी तरुणांना तुम्ही तुमच्या निमित्तानं, सुवर्ण कोकणच्या निमित्तानं एक आश्वासक चेहरा मिळाला आहे. त्या सगळ्या तरुणांना काय विश्वास द्याल की ज्यांचं नातं कोकणशी आहे, ज्यांचं नातं कल्याणशी आहे, अशा सगळ्यांसाठी तुम्ही एक मोठा भाऊ म्हणून काय सल्ला द्याल? नक्कीच माझा प्रयत्न असेल. मला जे लाभलं सुवर्ण कोकण, त्या माध्यमातून मला इतर तरुणांशी सुद्धा, जे कल्याणचा ग्रामीण भाग देखील आहे, त्यांच्याकडे जमीन देखील आहे, पण त्याच्यात ते काय उत्पन्न घेऊ शकतात त्याचं त्यांना ज्ञान नाही. तर मी अशा तरुणांना आवाहन करेन की आपण सुवर्ण कोकणमध्ये सहभागी व्हा. त्याच्यातून तुम्हाला तज्ज्ञ लोकांकडून जे मार्गदर्शन मिळेल, इतर सरकारी अधिकारीसुद्धा सुवर्ण कोकणशी संबंधित आहेत, संलग्न आहेत, त्यांच्याकडून आपल्याला कोणत्या प्रकारे अनुदान मिळेल हे सुद्धा माहिती मिळेल. तर मी अशा तरुणांसाठी एक सुवर्ण कोकणच्या माध्यमातून एक कल्याणमध्ये कार्यशाळा घ्यायची असं माझ्या मनात आहे. की त्या माध्यमातून त्यांना ती माहिती होईल की आपण काय करू शकतो. शेतीविषयक, फलोत्पादन म्हणा, मत्स्य व्यवसाय म्हणा, कुक्कुटपालन म्हणा, अशा सर्व प्रकारे त्यांना त्यात ज्ञान मिळेल, माहिती मिळेल. अशी मी कार्यशाळा त्यांच्यासाठी मी नक्की लवकरच आयोजित करणार आहे. नक्कीच. खूप छान ही गोष्ट आहे. कल्याणमधील विशेषतः जे कोकणपट्ट्यातले जे तरुण आहेत त्यांनी स्क्रीनवरचे नंबर किंवा प्रभुनाथ भोईर यांच्याशी आवर्जून संपर्क साधावा. कारण एक माणूस संपूर्ण कोकणसाठी झटतोय, कोकणातला प्रत्येक घरातला माणूस, अशी कल्याणमध्ये त्यांची ओळख आहे आणि ही ओळख या निमित्तानं वृद्धिंगत नक्कीच होणार आहे. मला सांगा, सुवर्ण कोकण आणि सतीश परब
या निमित्ताने एक फार मोठं कार्य करतायत की उद्योजकांना उद्योजक दाखवणे किंवा आपल्या भागातल्या लोकांची ओळख करून मराठी माणूस ताठपणानं आणि ताठ मानेनं जगला पाहिजे म्हणून ही धडपड आहे. परबांबद्दल काय वाटतं? सुवर्ण कोकणच्या चळवळीत इतरांनी सहभागी व्हावं म्हणून काय आवाहन कराल? मला सतीश परब साहेबांबद्दल खरोखर एक अभिमान वाटतो की निस्वार्थीपणाने त्यांनी हे कार्य चालू केलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही आहोत याचाही आम्हाला अभिमान वाटतो की कोणत्याही राजकारणाची झालर नाही, फक्त एकटेच ते अध्यक्ष, कोणतीही कमिटी नाही, म्हणजे त्याच्यात स्वार्थीपणा कोणताच येणार नाही. फक्त जसे शिवाजी महाराज एकटे शिवाजी होते त्याचप्रमाणे फक्त परब साहेब फक्त एक अध्यक्ष असणार, बाकी जसे शिवाजी महाराजांचे सरदार होते तसे त्यांचे आम्ही शिलेदार आहोत. त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यासोबत राहून लढणार म्हणजे काय की जे नवीन उद्योग क्षेत्रात येऊ इच्छितात तरुण त्यांना आम्ही सहयोग करणार, सहकार्य करणार, मदत करणार. नक्कीच मित्र हो, प्रत्येक माणसाला दुसऱ्या माणसानं मदत करण्याची जी भावना असते ना ती आयुष्यात खूप मोठी असते. हीच भावना तुम्हाला खऱ्या अर्थानं श्रीमंत बनवते. कारण दरवेळेला श्रीमंती ही तुमच्या शर्टच्या पाकिटाच्या खिशात असणाऱ्या वॉलेटमध्ये नसते, कारण ती श्रीमंती आयुष्यात संपून जाते. पण माणुसकी, तुम्ही दिलेली, इतरांना दिलेली परोपकाराची संधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अशा तरुणांना जगण्याचं दिलेलं बळ हे तुम्हाला श्रीमंत बनवून जातं. किंबहुना प्रभुनाथ भोईर यांच्यासारखं कल्याणमधलं एक असं व्यक्तित्व बनवून जातं की जे तुम्हाला ताठ मानेनं जगायला शिकवतं. भोईर साहेब, आज या कार्यक्रमात तुम्ही आलात, खूप खूप आभार. धन्यवाद सर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.